मित्रांनो, आले आहेत बिग बॉस मराठीच्या घरातनं लेटेस्ट वोटिंग ट्रेंड. कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर. तर मित्रांनो, या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा 7 स्पर्धक हे बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. आणि बघा, वोटिंग लाईन उद्या म्हणजे शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यंतच आहे. कारण उद्याच कदाचित भाऊच्या धक्क्याचं शूटिंग होऊ शकतं. कारण शनिवारी गणपती बाप्पा येतात, त्यामुळे कदाचित उद्याच भाऊच्या धक्क्याचं शूटिंग होऊन बिग बॉसच्या घरातनं एखादा सदस्य उद्याच घराबाहेर जाऊ शकतो. त्यामुळे तुमचा आवडता जो कोणी कंटेस्टंट आला त्याला फटाफट वोटिंग करा आणि त्याला सेव्ह करा. तर बघूया लेटेस्ट वोटिंग ट्रेंड काय सांगतात. मित्रांनो, इथे बॉटमला अजून येतो म्हणजे घनश्याम दरवडे. घनश्यामचा असा जास्त बिग बॉसच्या घरामध्ये गेम दिसत नाही. सध्या तो आपली मतं परखडपणे मांडताना दिसतोय, पण अगदी शेवटाला म्हणजे तो आता जाईलच अशी शक्यता आहे. त्यामुळे अगदी शेवटाला तो आपली मतं मांडताना दिसतोय. घनश्याम हा सध्या बॉटमला म्हणजे 7व्या क्रमांकावर आहे. नंबर 6 ची गोष्ट करायची झाली तर इथे अजून येतो म्हणजे अरबाज पटेल. मित्रांनो, अरबाज पटेलची भरपूर अशी फॅन फॉलोविंग आहे, परंतु त्याला जास्त वोटिंग होताना दिसत नाही. कारण त्याचा डबल ढोलकीचा गेम. निकीच्या बाबतीत एक वागतो, इकडे घरातल्या सदस्यांबरोबर एक वागतो, म्हणजे त्याचं असं ना ट्युनिंग नाही आहे नात्यामध्ये. आणि निकीच्या बाबतीत सांगायचं झालं ना तर अक्षरशः तो खरंच डोरमेट झालेला आहे. किंवा एखादा वेगळा शब्द जरी तुम्ही त्या अरबाजसाठी दिला तरीही चालेल, असा हा अरबाज आहे. त्याचा असा वैयक्तिक जास्त गेम आता राहिला नाही. तो फक्त निकीच्या भोवती अगदी भवऱ्या सारखा फिरतोय. गेल्या वेळी हा अरबाज पटेल त्या निकीला सांगत होता काय भवऱ्यासारखी फिरते. आता हा भवरा झालाय त्या निकीच्या भोवती. एवढाच त्याचा सध्या गेम बिग बॉसच्या घरामध्ये राहिलेला आहे. अक्षरशः त्याचे मित्र सुद्धा आता त्याला बोलायला लागले. तर अरबाज पटेल हा 6व्या क्रमांकावर आहे. नंबर 5 ची गोष्ट करायची झाली तर इथे आली निकी तांबोळी. निकी तांबोळीची भरपूर अशी फॅन फॉलोविंग आहे, परंतु एकंदरीत निकीचा गेम पाहता तिला जास्त अशी वोटिंग होताना दिसत नाही. नंबर 5 वरती निकी तांबोळे. नंबर 4 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे आर्या जाधव. आर्या जाधवचा गेम सध्या असा आहे, कधी डाऊन कधी अप, कधी डाऊन कधी अप असा तिचा गेम चालू आहे. त्यामुळे लोक सुद्धा विचार करतायत की या पोरीला आम्ही वोटिंग करू की नको. गेल्या वेळी आर्याचा गेम वेगळा होता, आर्याचा स्टँड वेगळा होता. आता आर्या पूर्णपणे चेंज आहे. एका मतावरती ती ठाम राहते, तिकडे सध्या ती करताना दिसते. त्यामुळे लोक सुद्धा इकडे तिकडे तिला मतं देताना दिसतात. सध्या आर्या 4थ्या क्रमांकावर आहे. या 4 जणांची गोष्ट करायची झाली ना, अरबाज, त्यानंतर तो घनश्याम, निकी आणि आर्या, हे सगळे समसमान आहेत. यांना जास्त काही वोटिंग झालेली नाही, परंतु त्यातल्या त्यात थोडीशी आर्याला वोटिंग झाली. नंबर 3 ची गोष्ट करायची झाली तर इथे आपला अभिजित दादा सावंत. अभिजितला सुद्धा बऱ्यापैकी इथे वोटिंग होताना दिसते. अभिजितचा गेम सध्या लोकांना दिसतोय, कळतोय. काही लोकांना अभिजित खूपच आवडतोय, तर काही लोकांना अजिबात अभिजित आवडत नाहीये. अभिजितचा जो काही स्टँड आहे तो डबल ढोलकीचा आहे असंही काही जणांचं मत आहे. याच्याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा. अभिजितला सध्या 3ऱ्या क्रमांकाची मतं मिळत आहे. नंबर 2 वरती आहे तो म्हणजे आपला कोल्हापूरचा रांगडा गडी पठ्ठ्या आपला, तो म्हणजे डीपी म्हणजेच धनंजय पवार. धनंजय दादाला सुद्धा बऱ्यापैकी इथे वोटिंग होताना दिसते. तो नंबर 2 वरती आहे. आणि नंबर 1 वरती राज्य करतोय तो म्हणजे आपला बारामतीचा पठ्ठ्या सूरज दादा चव्हाण. सूरजचा गेम जास्त दिसत नाही, परंतु लोकांचा सपोर्ट सूरजला भरपूर आहे. तर सूरज या वोटिंग ट्रेंडमध्ये 1ल्या क्रमांकावर आहे. 2ऱ्या क्रमांकावर तो म्हणजे डीपी दादा. 3ऱ्या क्रमांकावर आहे अभिजित सावंत. 4थ्या वरती आहे ती म्हणजे आर्या जाधव. 5व्या वरती आहे ती निकी तांबोळी. 6व्या वरती आहे अरबाज पटेल. आणि अगदी बॉटमला आहे तो म्हणजे घनश्याम दरोडे, म्हणजेच आपला छोटा शेट, छोटा छत्री. तर अशा प्रकारे हे वोटिंग ट्रेंड्स आहेत. आता कोण जाईल या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर सांगायचं झालं तर नक्कीच आपला शेट बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो. पण जर डबल इलेक्शन झालं तर मात्र मोठी इथे तारांबळ उडण्याची शक्यता आहे. कारण अरबाज आणि निकीला तर हे घराबाहेर काढणार नाही, कारण हे दोघे सध्या कंटेंट देत आहेत. तर नंबर कोणाचा लागेल तो म्हणजे आर्याचा. आर्याने थोडासा व्यवस्थित गेम दाखवायला पाहिजे, नाहीतर आर्या या शेट सोबत आर्या सुद्धा जाऊ शकते, ही जर त्याची शक्यता आहे. पण सिंगल इलेक्शन झालं तर घनश्याम शेट हा बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो. याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि बघा, येत्या शनिवारी गणपती बाप्पा विराजमान होत आहे. त्यामुळे डबल इलेक्शन होते की सिंगल इलेक्शन होते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे.
डबल जर इव्हेक्शन झालं तर शॉकिंग होऊ शकतं. आर्या कदाचित बिग बॉसच्या घराबाहेर पडू शकतो, ही जर त्याची शक्यता आहे. पण घनश्याम शेठ हा नक्कीच बिग बॉसच्या घराबाहेर जाईल. याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.